महाराष्ट्र के वर्धा जिले में जिला पुलिस बल को आधुनिक और तेज पुलिसिंग के लिए नई मजबूती मिली है। जिला संरक्षक मंत्री एवं गृह विभाग से जुड़े मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने पुलिस विभाग को लगभग 12 से 13 नई महिंद्रा स्कॉर्पियो एन हाई स्पीड वाहनों का लोकार्पण किया तथा परिसर में वृक्षारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश भी दिया। इस अवसर पर वर्धा के महापौर सुधीर पंगुल, जिला पुलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे सहित कई वरिष्ठ अधिकारी और जनप्रतिनिधि मौजूद रहे। डॉक्टर पंकज भोयर ने कहा कि बदलते समय में अपराधों की प्रकृति लगातार बदल रही है, इसलिए पुलिस को आधुनिक संसाधनों से लैस करना बेहद जरूरी है। उन्होंने कहा कि नई हाई स्पीड गाड़ियां पुलिस को घटनास्थल तक तेजी से पहुंचने, अपराधों की जांच में गति लाने और कानून व्यवस्था को और अधिक प्रभावी बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगी। मंत्री ने सड़कों पर बढ़ती आवारा मवेशियों की समस्या पर भी चिंता जताते हुए स्थानीय स्वशासी संस्थाओं और परिवहन विभाग से इस दिशा में जल्द प्रभावी कदम उठाने की अपील की। अब देखना होगा कि नई तकनीक और आधुनिक संसाधनों से लैस वर्धा पुलिस अपराध नियंत्रण में कितनी बड़ी सफलता हासिल करती है। स्वागत करतो आणि सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो। आणि मागच्या अनेक वर्षापासून आपल्या वर्धा पोलीस दलाला काही वाहनांची मागणी होती। आपण साधारणतः एक वर्ष आधी पहिल्या टप्प्यामध्ये काही वाहन उपलब्ध करून दिले होते। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काही वाहन उपलब्ध करून दिले आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं सांगणं आहे की अजून काही वाहनं त्यांना हवे आहेत ते देखील आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये निश्चितपणे उपलब्ध करून देऊ। या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर मदत होईल। साधारणतः मी 6 महिन्याआधी सिंधुदुर्ग पोलीस दलाची वाहनं वाटप करण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळेस त्यांनी जे वाहनं त्या ठिकाणी घेतले होते त्या पद्धतीचे वाहनं घेण्याच्या देखील सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या होत्या आणि त्यांनी त्याचा देखील समावेश त्याच्यामध्ये केला। आज गुन्हे करण्याच्या वेगवेगळे प्रकार, नवीन प्रकार गुन्हेगारांच्या माध्यमातून होते आहेत आणि त्याला पुरण्याकरता किंवा सामोरे जाण्याकरता आणि त्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता आणि गुन्ह्याचा छडा लावण्याकरता, तपास लावण्याकरता आपण देखील तेवढंच टेक्नॉलॉजिकली साऊंड असतो पाहिजे। याच्याकरता आपलं वर्धा जिल्हा पोलीस दल जास्तीत जास्त पद्धतीने सक्षम करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी आहे। आपल्याला सांगताना आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने फॉरेन्सिक लॅब तर आपण वर्धेला मंजूर केली, परंतु त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं स्टेट एक्सलन्स सेंटर देखील आपण आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलेलं आहे। त्याचं मला असं वाटतं नियोजन लवकरात लवकर आपण येणाऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेऊ आणि त्या माध्यमातून देखील फॉरेन्सिकच्या माध्यमातून आपण गुन्हेगार अजून कमी कालावधीमध्ये तात्काळ पकडण्याकरता त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदत होणार आहे। आपल्या सर्वांना एवढ्या सूचना आहेत। काल मी चंद्रपूर जिल्ह्याचा देखील त्या ठिकाणी आढावा घेतला होता, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला होता। काही अडचणी, समस्या ह्या भौगोलिक दृष्ट्या जे त्या ठिकाणी असतात, आपल्या इथे देखील काही अडचणी आहेत, काही भाग जंगलाला लागून आहेत, काही भागामध्ये काही ऍक्सिडेंट स्पॉट आहेत त्या ठिकाणी। परंतु मी याच्या आधी देखील सूचना दिल्या, आता काही ठिकाणी जे मोकाट जनावर आहेत ते रस्त्यावरती येतात, तसं तर ते काम स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे, परंतु ट्रॅफिक म्हणून आपण त्यांना देऊ शकतो आणि संयुक्त त्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाचा ट्रॅफिक यांची त्या ठिकाणी तातडीनं कार्यवाही करायची आणि जे रस्त्यावर हे मोकाटवर फिरतात, कारण त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ट्रॅफिक वाहन चालवताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होते। आणि अजून ते एक दोन महत्वाचे विषय म्हणजे सर्वसामान्य नागरिक ज्याच्यामध्ये सातत्यानं राज्य सरकार देखील प्रयत्न करते मोठ्या प्रमाणावर, ज्याच्यामध्ये वाढ होते ते सायबर फ्रॉड। सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना मेसेजेस टाकून किंवा फोन करून सायबर फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांचे पैसे काढण्याचा प्रयत्न आजकालच्या काळात होतो। त्याच्याबद्दल जनजागृतीची मोहीम आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात हातात घेण्यात आली।